मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना हक्काचं व्यासपीठ वाटावं आणि विस्तार शिक्षण थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या ध्येयातून विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान क्षेत्रावरील ही कुलगुरू डॉक्टर के.पी. गोरे यांची संकल्पना उपक्रमात रूपांतरित झाली। 18 मे विद्यापीठ वर्धापन दिनी 2011 साली डॉक्टर ए.के. सिंग उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं। मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर ए.एस. ढवण आणि शास्त्रज्ञांच्या चमू यांच्या अथक आणि कल्पक प्रयत्नातून विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमाची आखणी करण्यात आली। हा उपक्रम 3 टप्प्यात राबविण्यात आला। पहिला टप्पा मे-जून 2011 दरम्यान 2 जिल्ह्यात 14 तालुक्यातील 64 गावात खरीप पूर्व विशेष विस्तार कार्यक्रम म्हणून राबविण्यात आला। दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातून 76 तालुक्यातील 380 गावात विशेष पीक संरक्षण कार्यक्रम सप्टेंबर 11 मध्ये, तिसरा टप्पा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान विशेष विस्तार कार्यक्रम म्हणून राबविण्यात आला। हा कार्यक्रम विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागातील परभणी, औरंगाबाद, अंबेजोगाई, तुळजापूर, खामगाव आणि लातूर येथील प्राध्यापक ए.के. गोरे, डी.डी. पटाई, डॉक्टर एस.बी. पवार, डॉक्टर बी.डी. आहिरे, प्राध्यापक ए.व्ही. गुट्टे, प्राध्यापक बी.डी. ठाकूर आदींनी यशस्वी केला। कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्दिष्टे ठरविण्यात आली। त्यामध्ये गटचर्चा, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, छोटे मेळावे, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे, शंका समाधान, प्रामुख्याने खरीप हंगामातील पिके, फळे, भाजीपाला व इतर संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करून त्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं। मागणी आधारित काटेकोर विस्तार शिक्षण असं या कार्यक्रमाचं स्वरूप ठरविण्यात आलं। विद्यापीठ आपल्या दारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रावरील हा उपक्रम राबविण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध शास्त्रज्ञांचे वेगवेगळे चमू करण्यात आले। शेतीतील पिकावर आलेली कीड, त्याचप्रमाणे खत नियोजन, कीड व्यवस्थापन आदींबद्दलची माहिती तंत्रज्ञांकडून घेऊन ही शेतकऱ्यांना SMS द्वारे कळविली जाते। आज मितीला 34,000 शेतकरी या माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत। मराठवाडा विभागात फळ पिकाखालील क्षेत्र 85,000 हेक्टरपेक्षा जास्त असून त्यामध्ये प्रामुख्याने 52,500 हेक्टरवर मोसंबी, 19,300 हेक्टर आंबा तर 4,500 हेक्टरवर डाळिंब या फळपिकाचा समावेश आहे। मागील 5 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत माहे-ऑक्टोबर 2012 मध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान क्षेत्रावरील या उपक्रमाने विद्यापीठ आणि शेतकरी यांचं नातं दृढ होत आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील फळबागा संकटात आल्या आहेत। त्यातल्या त्यात प्रामुख्याने मोसंबी पिकावर अरिष्ट आलेलं आहे। हे ओळखून विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर ए.एस. ढवण यांनी त्यांच्या तंत्रज्ञासह शेतकऱ्यांच्या फळबागांना भेटी देऊन मोसंबीच्या बागा कशा वाचवायच्या या संदर्भात मार्गदर्शन केलं। त्यामध्ये प्रामुख्याने मोसंबी झाडावर कुठलाही बहार न धरता बागांना विश्रांती देणे, मोसंबी बागामध्ये विविध प्रकारचा आच्छादनाचा वापर करणे अशा सूचना करण्यात आल्या। नैसर्गिक आपत्तीत आणि आर्थिक उन्नतीसाठी कृषी विद्यापीठ आपल्या पाठीशी आहे असा विश्वास शेतकरी व्यक्त करू लागले। या कार्यक्रमाचं फलित दृश्य स्वरूपात दिसत आहे। रब्बी हंगामातील हा कार्यक्रम जास्त उपयुक्त वाटला, कारण उभ्या पिकामधील शेतकऱ्यांच्या समस्या शेतावरच सोडविण्यास शेतकऱ्यांना मदत झाली। एकंदर विस्तार शिक्षणाचा हा हाती घेतलेला कार्यक्रम आता संशोधनाच्या स्वरूपात बाहेर येऊ पाहत आहे। यातून शेतकऱ्यांच्या समस्या जसे की कापूस, सोयाबीन ही महत्त्वाची पैशाची पिके यांचं व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या। 2 पेक्षा अधिक औषधे एकत्र मिसळल्यामुळे फायटोटॉक्सिक परिणाम कपाशीवर झाला व पीक जळाले। या विषयांवर शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याची गरज आहे। कीड व रोगांची ओळख शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे। त्याच्याशिवाय कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे अवघड आहे। बरेचसे शेतकरी कीड व रोग नाशकांच्या माहिती अभावी चुकीची औषधे वापरतात, त्यामुळे अनाठायी खर्च वाढतो आणि कीड व रोगांचा बंदोबस्त होत नाही। म्हणून विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान क्षेत्रावरील हा उपक्रम खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरला आहे। त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे खर्चातही बचत झाली असं शेतकऱ्यांचं मनोगत आहे। या अनुषंगाने मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा प्रकल्प आणि यासाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे। या उपक्रमाचे महामहिम राज्यपालांनी कौतुक करून राज्यातील इतर विद्यापीठांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उपक्रमाचे अनुकरण करावे अशा सूचना केल्या आहेत।